हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आज आपण एक्झिमाबद्दल बोलणार आहोत. तर एक्झिमामध्ये पाहिलं तर दोन प्रकार असतात, ड्राय एक्झिमा आणि वेट एक्झिमा. तर याच्यामध्ये होतं काय, तर कॉइन शेप्ड रॅशेस बॉडीवरती असतात. फॉर एक्झाम्पल पाठीवरती असतात, छातीवरती असतात. तर हा एक्झिमा याची वेगवेगळी कारणे म्हटलं तर ड्राय वेदर असेल, थंडी असेल, ॲटमॉस्फेरिक चेंजेस असतील, डॅम्पनेस असेल किंवा हाऊस डस्ट असेल, माइट्स, ॲनिमल पोलन, मोल्ड्स आणि फूड ॲलर्जन्स म्हटलं तर काऊज मिल्क म्हणजे गाईचं दूध, पीनट, सोयाबीन, व्हीट, पीनट्स आणि फॅब्रिक किंवा सिल्क, ऊल असेल किंवा सिंथेटिक फॅब्रिक असेल तर. मग याच्यामध्ये आपण प्रिकॉशन काय घ्यायचं आहे, तर ज्या पदार्थांपासून आपल्याला एक्झिमा होऊ शकतो ते पदार्थ आपल्याला पूर्णपणे अवॉइड करायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आंबट पदार्थ आणि पनीर हे दोन पदार्थ आपल्याला पूर्णपणे अवॉइड करायचे आहेत. तर लास्ट पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट. तर होमिओपॅथीमध्ये अशा खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत, बट मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन म्हटलं तर R23. तर R23 मध्ये फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर एपिस मेलिफिका. तर एपिस मेलिफिकामध्ये डर्मॅटायटिस असेल किंवा रेड पॅचेस असतील, बर्निंग सेन्सेशन असेल तर एपिस खूप छान किंवा मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन आहे. सेकंड मेडिसिन म्हटलं तर अर्सेनिक अल्बम. अर्सेनिक अल्बममध्ये एक्झिमा असतो, ड्राय एक्झिमा असतो, ब्लॅक असतं, म्हणजे जिथे एक्झिमा आहे ती जी स्किन असते पूर्णपणे ब्लॅक झालेली असती, बर्निंग असतं आणि प्लस इचिंग असतं. थर्ड मेडिसिन म्हटलं तर रस्टॉक्स. तर रस्टॉक्समध्ये रेड असे छोटे छोटे पुरळ आलेले असतात, एक्झिमा असतो. आणि रेनी सीझनमध्ये जर एक्झिमा असेल तर खूप मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन म्हटलं तर रस्टॉक्स आहे. तर त्या पुरळच्या मध्ये पूर्णपणे स्किन अशी ब्लॅक झालेली असते. तर हे झाले R23 मधील मेडिसिन. तर सेकंड मेडिसिन म्हटलं तर BC20. तर BC20 आपल्याला 6 गोळ्या 3 वेळा पेशंटला द्यायच्या आहेत. खूप छान अमेझिंग रिझल्ट येतो. ड्राय एक्झिमा असू द्या किंवा वेट एक्झिमा असू द्या, पूर्णपणे पेशंटला रिलीफ मिळून जातो. बट त्याबरोबरच प्रिकॉशन घ्यायचे आहेत, म्हणजे पदार्थ जे खायचे नाही आहेत ते पदार्थ खायचे नाही आहेत आणि मेडिसिन एकदम व्यवस्थित घ्यायचं आहे. आणि जसे सिम्पटम्स कमी होतील तसं मेडिसिन तुम्ही कमी करू शकता. तर असेच वेगवेगळे स्किनशी रिलेटेड किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंट वेगवेगळ्या आजारांवरील तुम्हाला पाहायची असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातील. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.